निवडणुकांच्या तोंडावर मनसेच्या मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या आहेत। आज शिवतीर्थावर पुन्हा एकदा मनसेच्या उपाध्यक्षांची बैठक होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। नाराज वैभव खेडेकरही राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं कळतंय। तर मनसेच्या गोटामध्ये या महत्त्वाच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे। आज पुन्हा एकदा शिवतीर्थावर बैठक होणार आहे। मनसेच्या उपाध्यक्षांची ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। नाराज वैभव खेडेकर देखील या बैठकीला उपस्थित राहतील आणि राज ठाकरेंची भेट घेतील। कालच त्यांनी मनसेच्या नेते मंडळींची देखील भेट घेतलेली होती आणि आज ते राज ठाकरेंची भेट घेऊ शकतात। तर मनसेचं मिशन इलेक्शन समोर आलेलं आहे। मनसेच्या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक होणार आहे। मनसे आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, कालच मनसेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये युती संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलेलं होतं। आज पुन्हा एकदा मनसेची बैठक होणार आहे। मॅरेथॉन बैठका सुरू झाल्या आहेत। अगदी बरोबर आहे। मनसेच्या 3 दिवसाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या। 6 जून, 7 जून आणि 8 जून असे 3 दिवस ही बैठक आहे। कालची संपली आणि आजची आता बैठक होणार आहे। यामध्ये मनसेचे जे उपाध्यक्ष आहेत मुंबईतले त्यांची ही बैठक होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालपासून ज्या चर्चा सुरू आहेत, ठाकरे बंधू एकत्र येणार का त्यावर सुद्धा यामध्ये चर्चा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। त्याचबरोबर दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोकणातील मनसेचे नेते वैभव खेडेकर हे सुद्धा नाराज असल्याचं समजत होतं आणि त्याच अनुषंगाने ते आज राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये आणखी कुठला सूर निघतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील यांच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या अनेक मनसैनिकांना, शिवसैनिकांना उत्सुकता लागलेली आहे। तर मनसैनिकामध्ये सुद्धा 2 गट आहेत, कारण 2017 मध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न झाला होता। त्यावेळेस मात्र शिवसेनेने साथ दिली नव्हती आणि आता यावेळेस पुन्हा एकदा त्यांना आवश्यकता असल्यामुळे ते आपल्या सोबत येण्याचे बोलत आहेत। परंतु यावर अजून कुठलीही दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झालेली नाहीये। त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील, ते या सगळ्या चर्चांना कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।